अशोक चव्हाण सध्या लाईमलाईट मध्ये आहेत। त्यांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे, आमदारकीचा राजीनामा दिलाय आणि आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। जे काँग्रेसमधील एक मोठे नेते होते, माजी मुख्यमंत्री, ते मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यानंतर आता ते भाजपवासी होणार आहेत। भाजपमध्ये ते मोदींचे विद्यार्थी बनण्यासाठी इथे पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून थोड्याच वेळापूर्वी ते आपल्या निवासस्थानावरून निघालेले होते, त्यावेळेला त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती, नवी इनिंग सुरू करणार। आता या ठिकाणी काही प्रतिक्रिया देतात का ते बघावं लागेल। पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे, तिथे अशोक चव्हाण पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अशोक चव्हाण यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत, ते काय बोलणार, काय करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। कारण मवियामध्ये मोठा भूकंप त्यांनी घडून आणलेला आहे, तोही राज्यसभा निवडणुकीच्या आधी, आणि त्यामुळे मवियाला किंबहुना काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि त्यातच आता अशोक चव्हाण यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होतोय, भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी ते निघालेले आहेत आणि त्याची थेट दृश्य आपण बघू शकतोय। मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे आणि अशोक चव्हाण यावेळेला नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे। तर आतापर्यंत त्यांनी काँग्रेसची जी काही कारभार आहे त्याच्यावरून नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांची भेट घेताना अशोक चव्हाण आपल्याला दिसत आहेत। ही दृश्य आपण बघू शकतोय, मुंबईमधली अशोक चव्हाण यांचं स्वागत भाजप नेत्यांकडून केलं जाते, कारण आता भाजपमध्ये अशोक चव्हाण हे येत आहेत। तर आशिष शेलारांनी त्यांचं स्वागत केलं, त्याचबरोबर प्रवीण दरेकर हे सुद्धा त्यांची गळाभेट घेताना दिसत आहेत आणि भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतो। या ठिकाणी एक विजय जो असतो त्या पद्धतीचा आनंद भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला सध्या पाहायला मिळतोय, कारण काँग्रेसला मोठा खिंडार भाजपनं पाडले असंच म्हणावं लागेल। काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते ज्यांचा एक वट आहे राजकारणामध्ये, असे नेते त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे आणि भाजपमध्ये ते प्रवेश करतायत, तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाजपचे जे कार्यकर्ते आहेत आणि नेते आहेत ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळते। त्यांच्याकडून अशोक चव्हाणांचं स्वागत केलं जात आहे। गिरीश महाजन असतील, प्रवीण दरेकर असतील, आशिष शेलार यांच्याकडून अशोक चव्हाणांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। त्यांना रिसीव्ह करण्यासाठी सुद्धा हे मोठमोठे नेते आल्याचं दिसतंय। दरम्यान सध्या माध्यमांशी काही बोलण्यास ते नकार देताना सुद्धा दिसतात। तिकडची थेट दृश्य आपण बघू शकतोय। अशोक चव्हाण हे अगदी काही वेळातच भाजपवासी होणार आहेत, भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा या पक्षप्रवेशाकडे लागलेल्या आहेत। काल याच वेळेला फडणवीसांनी एक पत्रकार परिषद घेतलेली होती, त्यामध्ये मुंबईमधील काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यावेळेला आगे आगे देखो होता है क्या असा इशारा त्यांनी दिलेला होता। सूचक वक्तव्य फडणवीसांनी केलेलं होतं आणि त्याचा हा पुढचा भाग आहे का असं म्हणावं लागेल, कारण काल काही लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मुंबईमधील काही जे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता आज काँग्रेसचे एक मोठे नेते, एक वट असणारा जो नेता आहे, जे काँग्रेसमध्ये होते, बरीच वर्ष काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलं, त्यांचे वडील सुद्धा काँग्रेसमध्ये होते आणि आता अशोक चव्हाण हे भाजपवासी होत आहेत। भाजपमध्ये ते मोदींचे विद्यार्थी होण्यासाठी निघाल्याचं पाहायला मिळत आहे आणि तेव्हाची ही दृश्य आपल्याकडे येत आहे। दरम्यान ही थोड्या वेळापूर्वीची दृश्य जेव्हा अशोक चव्हाण हे सल्लामसलत करून आपली जी टीम आहे त्यांच्यासोबत बोलून निघालेले होते, रवाना झाले होते भाजप कार्यालयाकडे आणि आता ते भाजप कार्यालयाजवळ पोहोचल्याचं दिसतंय। यानंतर अगदी थोड्याच वेळामध्ये इथं पक्षप्रवेश त्यांचा होणार आहे। फडणवीस सुद्धा या ठिकाणी येणार आहेत, त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही या ठिकाणी अगदी काहीच वेळात येतील आणि पक्षप्रवेशाला सुरुवात होईल। मात्र उत्सुकता आहे ती म्हणजे अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी किती नेत्यांचे, पदाधिकारी किंवा समर्थकांचे पक्षप्रवेश होणार त्याची। तर अमर राजूरकर यांचा प्रवेश हा अशोक चव्हाण यांच्यासोबत होईल अशी माहिती समोर आलेली आहे आणि इतरही काही बडे नेते येणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। दरम्यान छोटे खाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, पण अशोक चव्हाण हे एक महाराष्ट्रातल्या राजकारणातलं मोठं नाव, मोठा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करतोय आणि त्यामुळे भाजपची ताकद आता महाराष्ट्रामध्ये वाढणार असं दिसतंय। पण याचा परिणाम नेमका येणाऱ्या लोकसभेमध्ये कसा दिसेल असा सवाल आहे, त्याचबरोबर विधानसभेमध्ये याचा परिणाम कसा दिसणार हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर आजच्या घडीला काँग्रेसच्या महाराष्ट्रातील पहिल्या फळीचे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे ते त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सुद्धा भूषवलेलं आहे असे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजपच्या कार्यालयामध्ये बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, तिकडची थेट दृश्य। दरम्यान सागर बंगल्यावरून फडणवीस निघालेले आहेत,
ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतो. थोड्याच वेळापूर्वी ती निघालेले होते आणि या ठिकाणी पोहोचल्याची माहिती समोर येते. भाजपच्या कार्यालयातली ही माहिती, ही दृश्य, थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो. या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची रेलचेल आहे आणि मुंबईमधील त्याचबरोबर भाजपचे जे मोठे नेते आहेत ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतोय. देवेंद्र फडणवीस भाजप कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. थोड्याच वेळापूर्वी त्यांची सागर बंगल्यावर बैठक होती. तातडीची बैठक त्यांनी अशोक चव्हाण यांच्या प्रवेशापूर्वी बोलावलेली होती. चंद्रशेखर बावनकुळेंसोबत त्यांची बैठक झालेली आहे आणि त्यानंतर आता फडणवीस सुद्धा भाजप कार्यालयाकडे रवाना झाल्याची माहिती समोर येते. अगदी काहीच वेळामध्ये ते भाजप कार्यालयामध्ये पोहोचतील आणि या ठिकाणी अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्यामुळे या पक्ष प्रवेशावेळी आता फडणवीस नेमकं काय बोलणार, पुढची नावं डिक्लेअर करणार का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. मात्र काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल. काँग्रेसला काल अशोक चव्हाण यांनी सोडचिठ्ठी दिलेली आहे. आजच्या घडीला काँग्रेसचे महाराष्ट्रातील जे पहिल्या फळीचे नेते होते ते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम काल ठोकला होता. आमदारकीचा सुद्धा राजीनामा त्यांनी दिलेला होता आणि आज ते भाजपमध्ये प्रवेश करतायत. तर महाराष्ट्रामध्ये एक महत्वाचं स्थान असलेले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे हे नेते आज भाजपमध्ये प्रवेश होत आहेत. अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती आणि मागील अनेक महिन्यांपासून तशा चर्चा रंगत होत्या. पण अशोक चव्हाण यांनी त्या बातम्या डिनाय केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि अखेर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये आज ते प्रवेश करणार आहेत. काही वेळापूर्वी त्यांनी तशी माहिती सुद्धा दिलेली होती. दुपारच्या वेळेला आपला प्रवेश होईल असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण मुख्य म्हणजे राज्यसभेची निवडणूक आता होतीये. संख्याबळानुसार या ठिकाणी जे सदस्य आहेत राज्यसभेचे ते निवडले जातात. त्यामुळे बरोबर टायमिंग साधल्याचं सुद्धा बोललं जाते अशोक चव्हाण यांनी. आणि यावेळेला जर अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये होतोय, त्याचबरोबर इतरही नेते, इतरही आमदार जर काँग्रेस सोडून भाजपमध्ये जात असतील तर काँग्रेससाठी, मवियासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय. कारण राज्यसभेच्या राज्यातील 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि संख्याबळानुसार आपण बघितलं तर भाजपच्या वाट्याला 3 जागा येत आहेत. राष्ट्रवादी, अजित पवार गट, त्याचबरोबर शिवसेना, शिंदेची शिवसेना यांना 1-1 जागा मिळू शकते आणि 1 जागा मवियाच्या वाटेला येणार होती. काँग्रेसकडून ती जागा लढवली जाईल असं बोललं जात होतं. बिनविरोध निवडणूक होईल असंही बोललं जात होतं. पण आता त्याच्यामध्ये ट्विस्ट आलेला आहे. कारण आता महायुतीचं पारडं जड होताना दिसतंय. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतायत आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत इतरही जे लोक आहेत, इतरही काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते आहेत, ते सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती समोर येते. त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये एक मोठं खिंडार म्हणावं लागेल. शिवसेना फुटलेली होती. शिवसेनेचे 2 गट झाले. ठाकरे गट हा विरोधी पक्षात बसलेला आहे, तर शिंदेची शिवसेना ही सत्तेत आहे. शिंदे मुख्यमंत्री आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फूट पडलेली होती. राष्ट्रवादी, अजित पवार गट हा सत्तेत बसलेला आहे, तर दुसरीकडे शरद पवार हे विरोधी पक्षात आहेत. आणि अशामध्ये महाराष्ट्रातील काँग्रेस हा साबूत होता, पण आता तसं राहिलेलं नाहीये. तर काँग्रेसला सुद्धा खिंडार पडताना दिसतंय. कारण काँग्रेसमधील मुंबईतीलच मोठ्या नेत्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केल्याचं पाहायला मिळते. काँग्रेसमध्ये जे काही कारभार चालतो त्याच्यावरून टीका केलेली आहे. नाराजी व्यक्त करत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि आता एक महत्त्वाचा नेता ज्यांनी मुख्यमंत्री पद सुद्धा भूषवलेला आहे असे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतायत. तिकडची ही थेट दृश्य. अशोक चव्हाणांना भाजपच्या नेत्यांनी गराडा घातलेला आहे. जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत भाजपचे, त्यांची ही प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि सर्वच भाजपचे नेते त्यांचं स्वागत करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि आनंदाचा क्षण म्हणावा लागेल भाजपसाठी. कारण राज्यसभेची जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये आता त्यांचं जी संख्याबळ आहे ते निश्चितच वाढलं नसलं तरी देखील संख्याबळ त्यांचं हे जास्त आहे. कारण काँग्रेसला मोठा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतो जेव्हा अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्याचबरोबर इतरही जे नेते आहेत, आमदार आहेत, ते सुद्धा काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याचे. भारतीय जनता पक्षात ते प्रवेश करतायत, याचा आनंदच आम्हाला होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन केले जाईल अशी चर्चा आहे. कसं एकंदरीत हा सोहळा आहे तो तुम्ही पुढचा साजरा करणार आहात, याची सगळी डिटेल प्रदेश अध्यक्ष देतील. आज एकंदरीत अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी काही धक्के देण्याच्या तुम्ही तयारीत आहात का? कारण काल एक नगरसेवक सुद्धा आलेले. गिरीश महाजन आले याचा अर्थ धक्का लागणारच महाराष्ट्र विकास आघाडीला. आणि गिरीशजींच्या प्लॅनिंग मध्ये ते आहे. त्यांचे बॉक्स मी उघडू शकत नाही. आपल्या सोबत संकटमोचक आहेत स्वतः भाजपचे गिरीश महाजन आणि मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या आतापर्यंतचे जे ऑपरेशन झाले त्याच्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने दिसलेले आहात गिरीशजी. आता नेमका काय धक्का असेल आणखी? आता एवढा मोठा धक्का दिलेला आहे
मला वाटतं काँग्रेसला सर्वात मोठा धक्का असेल जे अशोकजी भाजपमध्ये या ठिकाणी येत आहेत, मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून. आणि त्यांनी कालही सांगितलं की पक्षांतर्गत सगळ्या लाथाळ्या बंडाळी, कुठे नेतृत्व दिशाहीन झालेलं आहे, केंद्रातलं असेल राज्यात असेल काँग्रेसचं, त्यामुळे आता काँग्रेसमध्ये राहायला कोणी तयार नाही. आणि राष्ट्रवादी शिवसेनेची जी परिस्थिती झाली ती आता काँग्रेसची हळूहळू होणार आहेत. अनेक दिग्गज नेते आता भारतीय जनता पक्षामध्ये यायला उत्सुक आहेत. थोड्या दिवसामध्ये आपल्याला ते बघायला मिळेल. मोठ्या संख्येने आमदारही राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत असं कळतंय. नेमके आणखी किती आमदार सोबत येतील? आज आकडा सांगता येणार नाही, संख्या सांगता येणार नाही, पण मोठ्या संख्येमध्ये सगळ्यांना वाटतं की मुख्य प्रवाहामध्ये आपण जावं, मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण काम करावं. आणि आपल्या पक्षामध्ये काही राहिलेलं नाही, कुठलाही राम राहिलेला नाही हे त्यांना आता कळायला लागलेलं आहे. आणि म्हणून मोठ्या संख्येमध्ये आमदार असतील, खासदार असतील, मोठ्या संख्येमध्ये पुन्हा या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील. अमित शहा यांच्या सभेमध्ये एक आकडा दिसेल आपल्याला, काही आमदार येतील त्यावेळी? नाही, अमित भाईंचा म्हणजे संघटनात्मक दृष्टीने ते त्या ठिकाणी येत आहेत, म्हणजे तो विषय वेगळा आहे. जळगावला तर इथे युवा संमेलन आहे, तर तिथे हा विषय नाही आहे. पण मला असं वाटतं की मोठ्या संख्येमध्ये पुढच्या भविष्य काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये मोठ्या संख्येत या ठिकाणी आमदार, मोठे लोकप्रतिनिधी भारतीय जनता काँग्रेस की महाविकास आघाडी? आता खरं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काही राहिलेलं पण नाही, काही थोडेफार राहिलेले ते आपण रोज बघतात. तुम्ही सांगतात की बघा हा येत आहे, त्या येत आहे. शिवसेनेची काय परिस्थिती आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाची, उद्धव ठाकरे गटाची काय परिस्थिती आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून तिथे आता कोणी राहायला उत्सुक नाही. सगळ्यांना भाजपमध्ये या ठिकाणी यायचं आहे आणि थोडं येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला ते स्पष्ट होईल. नक्कीच येत्या दिवसामध्ये आणखी धक्के आहेत ते पाहायला मिळू शकतात असा दावा गिरीश महाजन केलेला आहे. कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.